Okay, hello friends. Today we learn about the physics chapter, which is the third chapter of physics, new syllabus. Okay, the name of chapter is the kinetic theory of gases and radiation. बघा मित्रांनो, आज आपल्याला काय करायचं आहे तर हा जो आपला फिजिक्सचा थर्ड चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, त्या चॅप्टर बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ओके, आणि आजच्या या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे इंट्रोडक्शन. बघा काय बघायचं आपल्याला इंट्रोडक्शन, जे खूपच महत्वाचं आहे या चॅप्टरसाठी. तुम्हाला जर हा चॅप्टर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर इंट्रोडक्शन खूप इम्पॉर्टंट असतं कुठल्याही चॅप्टर मध्ये. ओके, कारण इंट्रोडक्शन मध्ये आपण बऱ्याच बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कव्हर करत असतो, आणि आजच्या या लेक्चर मध्ये पण या चॅप्टरला लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व बेसिक गोष्टी आपण इथं क्लिअर करणार आहोत. ओके, ठीक आहे, चला मग आपण स्टार्ट करतो आपल्या इंट्रोडक्शनला. इंट्रोडक्शन मध्ये काय काय बघायचं आहे ते सर्व पॉईंट मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे पहिल्यांदा स्टेट ऑफ मॅटर, देन गॅस स्टेट बद्दल डिस्कस करायचं आहे. आपल्याला पूर्ण चॅप्टरचं नावच आहे आपल्या गॅसेस, त्यामुळे तर स्टडी कोणाची करायची आपल्याला, गॅसेसची, बरोबर. ठीक आहे, नंतर काय सांगतात मला, गॅसचे लॉज ऑफ गॅस आहेत, त्यामध्ये आहे बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुसेस लॉ, पुन्हा अवॅग्रोस नंबर, आयडियल गॅस इक्वेशन, एवढ्या बऱ्याच गोष्टी आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार. ओके, सो ठीक आहे, लेट्स बिगिन स्टार्ट नाऊ. सो बघा आता मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपलं बघायचं की स्टेट ऑफ मॅटर. त्याच्याही अगोदर मी थोडंसं चॅप्टरकडे येतो. आपल्या चॅप्टरचं नाव आहे काय आहे, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. आता ऍक्च्युली कसं आहे, इथं या ठिकाणी दोन चॅप्टरचं कॉम्बिनेशन आहे, कळतंय, दोन चॅप्टर आहेत त्यांचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. फर्स्ट चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि नंतर आहे रेडिएशन. जो ओल्ड सिलेबस मध्ये दोन डिफरंट चॅप्टर होते, न्यू सिलेबस मध्ये यांना काय केलंय, कंबाईन केलं. ओके, ठीक आहे, मग आपण रेडिएशनचा नंतर बघू, अगोदर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस बघू. आता याच्यामध्ये आणखी एक प्रश्न पडतो की या गॅसेसला कायनेटिक थिअरी का बरं म्हटलंय, हा शब्द का ठिकाणी आला आणि कायनेटिक्सचा अर्थ काय असतो, हे सगळं आपण डिस्कस करणार. पण त्याच्या अगोदर थोडंसं मॅटरच्या स्टेटकडे येऊ. आता बघा, स्टेट ऑफ मॅटर मध्ये मॅटरचे स्टेट म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन, व्हॉट इज मॅटर. व्हॉट इज द मॅटर, मॅटर म्हणजे काय असतं, तर व्हेरी सिम्पल, मॅटर म्हणजे काय, एनिथिंग. मॅटर म्हणजे काय, एनिथिंग विच हॅज द मास, म्हणजे काय, ज्याला मास आहे, कुठलीही गोष्ट ज्याला काय आहे, मास आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, तो या स्पेस मध्ये स्वतःला ऑक्युपाय करतो. या स्पेस मध्ये त्याचं काहीतरी व्हॅल्यू, त्याचं काहीतरी ऑक्युपाय करणार आहे, त्याला स्पेस पाहिजे, कळतंय. त्याच्या स्वतःला जगण्यासाठी, स्वतःला राहण्यासाठी आपला तो स्वतःला स्पेस काहीतरी ऑक्युपाय करतो. अशी गोष्ट, अशी कुठलीही गोष्ट असू द्या ज्याला मास आहे, अशा गोष्टीला काय म्हणायचं, मॅटर म्हणायचं. आता काय सांगतोय, स्टेट ऑफ मॅटर. मॅटर कुठल्या स्टेटमध्ये, हे आपण शिकलो. वी हॅव टू, यू हॅव टू नो अबाउट इट ऑल. तुम्हाला ते सगळं माहित आहे, अगोदरपासून शिकलो आपण की मॅटरचे स्टेट कोणत्या कोणत्या आहेत, तर कुठले आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आपल्याला माहित आहे मॅटरचे स्टेट कुठले आहेत, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मग आपण सॉलिड लिक्विडची स्टडी करणार नाही, आपण कुणाची स्टडी करणार आहोत, गॅसेसची. का बरं करणार नाही, कारण ते सगळं अगोदर शिकलो आपण. सॉलिडचं पण तुम्हाला 11th झालंय, आपण 12th मध्ये लिक्विडचं बघितलं. आपल्या नेक्स्ट याच्या अगोदर चॅप्टर मध्ये, चॅप्टर नंबर 2 मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, बरोबर की नाही, त्या चॅप्टर मध्ये आपली स्टडी झालेली आहे. ओके, मग आपण 11th ला होतं बघा मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड, त्याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये हे तर मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ गॅसेस नाही, कळतंय, त्याच्याऐवजी काय आलंय, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. मग का बरं आलंय, कशामुळे आलंय ते पण सांगतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता काय सांगतो बघा, सगळ्यात अगोदर सॉलिड आणि लिक्विड आणि गॅसेस यांना डिस्टिंग्विश कसं केलंय ते आपण बघू. ह्यांना वेगळं कशावरून केलंय, त्याला सॉलिडच का म्हटलंय, एका लिक्विडच का बरं म्हटलंय, गॅसेसच का बरं म्हटलंय, ते कशावरून त्यांना सेपरेट केलंय त्या मॅटरला, त्यांचं डिस्टिंग्विश, त्यांचं क्रायटेरिया कुठला ठरवलंय, तर त्याच्यामध्ये भरपूर पॉइंट आहेत. पण त्यातून एक दोन गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. त्यातली सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स असते, कळतंय. इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे, अशा 2-3 गोष्टी असतात. ओके, मग त्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्स याच्याबद्दल जर बघितलं आणि इंटरमॉलिक्युलर स्पेस, बघा मी काय म्हणतोय, इंटरमॉलिक्युलर स्पेस आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ह्या दोघांबद्दलही आपण इथं डिस्कस करणार आहोत. ओके, आपण जर सॉलिडचा विचार केला, कुणाचा म्हणतो मी, सॉलिडचा, तर सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस खूप कमी असते. स्पेस म्हणजे काय, इंटरमॉलिक्युलर स्पेसचा मिनिंग काय असतं की जे 2 मॉलिक्युल असतात, बघा भरपूर मॉलिक्युल आहेत, पण 2 मॉलिक्युल मध्ये असणारा जो स्पेस आहे तो स्पेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर स्पेस असते, कळतंय. आणि त्यांच्यामध्ये जे फोर्स आहे ते एकमेकाला अट्रॅक्ट करतात, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स असतं, कळतंय. तो फोर्स म्हणजे काय असतंय, इंटरमॉलिक्युलर फोर्स असतंय, मॉलिक्युलच्या मध्ये असलेलं अट्रॅक्शन फोर्स, कळतंय. आता काय सांगतो बघा, ह्या 2 मॉलिक्युलच्या मध्ये जो स्पेस आहे तो खूप कमी असतो,
कुणामध्ये? सॉलिडमध्ये. आणि फोर्स खूप जास्त असतो. कळतंय? फोर्स कसं आहे? लार्ज आहे, मोर आहे. आणि स्पेस कसं आहे? खूप कमी आहे. खूप कमी स्पेस असल्यामुळेच फोर्स कसं आहे? जास्त आहे. कळतंय की आता? स्पेस खूप कमी आहे म्हणून फोर्स कसं? जास्त आहे. म्हणून लक्षात ठेवा, सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप कमी असतं आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स खूप जास्त असतं. कळतंय? पुन्हा लिक्विडकडे या. इथं आपण लिक्विडचा नंतर विचार करू. आपलं मेन गॅसेस बघायचं बरं. ठीक आहे. आता लिक्विड मध्ये कसं असतं? मॉडरेट असतं. स्पेस ही मॉडरेट असतं, त्यामुळे फोर्स पण कसं आहे? मॉडरेट आहे. पूर्ण फोर्स नाही असं नाही बरं. लिक्विड मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स काहीच नाही हे चुकीचं वाक्य आहे. फोर्स त्यांच्यामध्ये पण कसं आहे? मॉडरेट आहे, थोडंसं कमी आहे. कळतंय? कोहिसिव्ह फोर्स वगैरे असतं त्यामध्ये. ते मॉडरेट फोर्स आहे, थोडंसं या सॉलिड पेक्षा कसं आहे? कमी आहे, म्हणून ते फ्लो होतात. कळतंय? आणि त्याच्यानंतर आहे आपलं गॅसेस. महत्वाचं आपल्याला जे याबद्दल डिस्कस करायचं आहे ते कुठलं आहे? आपलं गॅसेस आहे. म्हणजे गॅसेस बद्दल जर बघितलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स आणि इंटरमॉलिक्युलर स्पेस या दोघांचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये स्पेस खूप जास्त असते. लार्ज असते स्पेस. कळतंय? मोर स्पेस असतंय. जे गॅसेसचे जे मॉलिक्युल्स असतात ना, ह्या पूर्ण एअर आहे. बघा आता आपल्या अवतीभोवतीची सगळी आहे ती काय? आपली एअर आहे. मग ते एअरचे मॉलिक्युल्स तुमच्या डोळ्याला दिसतात का? नाही, दिसू शकत नाही आपल्याला. का बरं? कारण ते सगळे मॉलिक्युल्स वेगवेगळे, त्यांच्यामध्ये ते एकत्र आले नाहीत, ते एकमेकाला जोडलेले नाहीत. बिकॉज त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस हे कसं आहे? मोर आहे. कळतंय? खूप जास्तीचं स्पेस आहे इंटरमॉलिक्युलर स्पेस. ओके. आणि फोर्स कसं आहे? खूप कमी. स्पेस जास्त असल्यानंतर फोर्स कसं असणार आहे? कमी असणार आहे. म्हणून सांगितलंय की स्पेस कसं आहे? म्हणतंय खूप जास्त आहे. म्हणून ते पार्टिकल कशात आपले लांब लांब गेलेत, खूप दूर आहेत एकमेकापासून. त्यामुळे ते एकमेकाला भेटतात का? तर नाही. मग खूप दूर असल्यामुळे काय होत? आता आपण त्याच्याबद्दल डिस्कस करू. आता किंवा हे गॅसचे मॉलिक्युल आहेत हे कसे? खूप दूर आहे. कळतंय? त्यांच्यामध्ये खूप इंटरमॉलिक्युलर स्पेस आहे. खूप म्हणजे काय? लांब नसतात, पण त्याच्यामध्ये मॉलिक्युल मध्ये जे काही स्पेस पाहिजे ना, त्या कंपॅरिझन मध्ये सॉलिडच्या लिक्विडच्या कंपॅरिझन मध्ये जे काही आपण स्पेस बघतो की नाही त्याच्यापेक्षा कसं असतंय? जास्त असतंय. कळतंय? मग आता काय सांगतो बघा, यामुळे काय होतं की लिक्विड ह्या गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत असे रॅन्डम आहेत. कुठेही पसरले स्पेस मध्ये कुठे आहेत? कळतंय? रॅन्डमली आहेत. त्यामुळे यांना काय की बरोबर एक मोशन असतं, रॅन्डमली मोशन मध्ये. बरोबर आहे? कारण त्यांच्यावर दुसरं कुठलं फोर्स नाहीच की. कळतंय का? त्यांना धरून ठेवणारं. आता सॉलिड मध्ये लिक्विड मध्ये कसं असतंय की त्यांना कॅच करणारा दुसरा मॉलिक्युल आहे, त्याला कॅच करणारा दुसरा मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, खूप जास्त आहे, स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ते काय करतात? त्याला पकडून ठेवतात. पण यांना पकडून ठेवायला कोण नाहीच. कळतंय? ह्याने काय करणार? बिंदास कुठेही जाणार बघा, हे पूर्ण होगा असं फिरणार कुठेही. कळतंय का? बघा चालतंय. हे जे मॉलिक्युल असतात ना ते रॅन्डमली इन मोशन असते. लक्षात ठेवा की गॅसेस जे मॉलिक्युल आहेत ते कसे? ते रॅन्डमली इन मोशन आहेत. कळतंय? त्यांचं मोशन कुठेही ते असं कुठेही फिरू शकतात. कळतंय? ते मोशन मध्ये आहेत. बघा शब्द काय वापरतो मी कशामध्ये? मोशन मध्ये. आणि त्यांचं मोशन कसं आहे? रॅन्डम मोशन आहे. कळतंय? मग मोशन मध्ये आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी एनर्जी आलीच म्हणायची. बरोबर? आपण शिकलेलं आहे की मोशनच्या रिलेटेड टर्म कुठले असतात? कायनेटिक टर्म हे कुठले? मोशनच्या रिलेटेड आपण शिकतो बघा. मोशनची स्टडी करणारी ब्रँच आहे ना, कायनेमॅटिक्स, मेकॅनिक्सचे दोन भाग आहेत, स्टॅटिक आणि कायनेमॅटिक्स. कायनेमॅटिक्स मध्ये कायनेमॅटिक्स आहे ना, आपण सगळं स्टडी केलं बघा ते अगोदर. बरोबर? मग मी काय सांगतो बघा आता की हे मोशन मध्ये ना गॅसचे मॉलिक्युल सगळे, त्याच्यामुळं याला काय म्हटलंय? कायनेटिक म्हटलंय. ह्यांचं मोशन. मग मोशन मध्ये त्याला एनर्जी असणार आहे. आता मोशन आलं की बाकी सगळ्या गोष्टी आल्याच म्हणायच्या. डिस्प्लेसमेंट आलं, ऍक्सलरेशन आलं, व्हेलॉसिटी आली, एनर्जी आली, प्रेशर, डेन्सिटी, ह्या सगळ्या गोष्टी तिथं. त्यांना मोशन का बरं असतो? बरोबर? ते मॉलिक्युल मोशन मध्ये कशा प्रकारे असतात, त्यांचे लॉज कुठले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये बघायच्या. कळतंय? चॅप्टर मध्ये आपण काय स्टडी करणार आहोत की याचं कायनेटिक थेअरी कुणाची? गॅसेसची. म्हणजे काय? गॅस मोशन मध्ये आहेत. मग त्याला मोशन कसं प्राप्त झालं, कुठून प्राप्त झालं? बरोबर आहे? ते मोशन मध्ये कसं फिरतात? बरोबर? त्यावेळेस त्यांची एनर्जी कुठली आहे? त्यांच्याकडं एनर्जी कशी असते? एनर्जी कसं प्रोड्यूस करतात? मग त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी ते आपण स्टडी केलंय बघा. मोशन मुळे जी एनर्जी असते, द एनर्जी विच पजेसेस ड्यू टू मोशन इज कॉल्ड एज द कायनेटिक एनर्जी. म्हणजे मोशन मुळे पजेस होणारी, मोशन मुळे मिळणारी एनर्जी म्हणजे काय असते? कायनेटिक एनर्जी असते. कळतंय? मग इथं तेच आहे. आता कायनेटिक एनर्जी आहे, पूर्ण मोशन आहे ह्या मॉलिक्युलचं सगळं गॅसेसचं. त्यामुळे या चॅप्टरला म्हणलंय काय? म्हटलंय? कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस.
आलं लक्षात सगळ्यांना? मग आपण याच्या पुढे जाऊ दादा. गॅस बद्दल थोडक्यात माहिती सांगितलं. गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर स्पेस खूप जास्त असतं. ते गॅसचे मॉलिक्युल कसे असतात? रॅन्डमली इन मोशन असतात. मग याच्या नंतर आता बघा आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये बघायचंय. काय बघायचंय? तर इम्पॉर्टंट बीट आहे आपला, तो म्हणजे कुठला आहे बघा? व्हेरी इम्पॉर्टंट म्हणतो मी, खूप इम्पॉर्टंट बीट आहे. त्यामध्ये आहे आपल्याला लॉज ऑफ गॅसेस. ओके, किंवा गॅस लॉज म्हणू आपण त्याला. लॉज ऑफ गॅसेस म्हणा किंवा गॅस लॉज म्हणा. मग गॅसचे लॉज कुठले कुठले आहेत? लॉज ऑफ गॅसेस काय आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार. ओके, गॅसच्या बाबतीमध्ये खूप सारे लॉज आहेत, बरोबर. म्हणजे एकूण 5 लॉ आहेत बरं, पण आपण इथे 3 ते 4 लॉ बघणार आहोत. तुमच्या इंट्रोडक्शन बुक मध्ये जे दिले ते फक्त 3 लॉज आहेत, पण मी 4 लॉ मुद्दाम घेतो. 4th लॉ कशामुळे? कारण ते आपल्याला चांगल्या प्रकारे थोडक्यात कळावं यासाठी. आता बघा, ह्या लॉजचा जर विचार करायचा असेल, आपण गॅसच्या मॉलिक्युलचा विचार करायचा आहे, गॅसचे लॉ बघायचे आहेत, त्यासाठी 4 व्हेरिएबल तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय म्हणतो मी? 4 व्हेरिएबल, 4 गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. तर कुठले कुठले आहेत? तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आहे व्हॅल्यू. कुठली आपली? व्हॅल्यू, व्ही म्हणा त्याला. सेकंड आहे प्रेशर, त्याला काय म्हणा? पी म्हणा. बघा कळते का? व्हॉल्यूम, देन प्रेशर, आणि त्यानंतर आहे आपलं नंबर ऑफ मोल. एन काय? नंबर ऑफ मोल्स त्या गॅसेस मध्ये. कळतंय? तो जो गॅस आपण भरला ना कंटेनरमध्ये, त्याच्यामध्ये किती मोल्स आहेत ते मोल पण तुम्हाला महत्वाचे आहेत, म्हणून म्हटलंय एन इज द नंबर ऑफ मोल्स. आणि त्यानंतर आहे टेम्परेचर. कळतंय? ह्या 4 गोष्टी एकमेकाच्या रिलेटेड मध्ये असतात. कळतंय? काय काय सांगतोय? व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत, आणि कोण आहे आपलं? टेम्परेचर. यांचं रिलेशन तुम्हाला बघायचं. यांच्यानुसार आपण गॅसचे लॉ करतोय. गॅसचे जे लॉज आहेत ना, ते या 4 व्हेरिएबलवर डिपेंड्स आहेत. ह्या 4 व्हेरिएशन्सवर. कुठले कुठले? व्हॉल्यूम, प्रेशर, नंबर ऑफ मोल अँड टेम्परेचर. मग आता यांचं रिलेशन कसं आहे, यांचे लॉज काय आहेत, याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आता पहिला जो लॉ आहे गॅसचा, फर्स्ट लॉ कुठला आहे आपला? बॉइल्स लॉ. ओके, बघा नी, फर्स्ट लॉ कुठला आहे आपल्या गॅसचा? होता इथं बॉइल्स लॉ. ओके, आता बॉइल्स लॉ काय सांगतोय बघा? व्हेरी सिम्पल लॉ आहे, खूप इंटरेस्टेड लॉ आहे बरं सगळं. हे पार्ट खूप इंटरेस्टेड आहे बरं, थोडं नीट चांगल्या प्रकारे समजून घ्यायला पाहिजे. बघा काय सांगतोय? बॉइल्स लॉ फर्स्ट लॉ आहे. ऍक्च्युली तुम्ही हे सगळे लॉ केमिस्ट्रीमध्ये शिकलात लास्ट इयरला 11th स्टँडर्ड मध्ये, पण आपलं हे इंट्रोडक्शन मध्ये स्टेट ऑफ मॅटर चॅप्टर होता. आय थिंक केमिस्ट्रीचा 10 नंबरचा चॅप्टर आहे हा. ओके, स्टेट ऑफ मॅटर न्यू सिलेबसचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही शिकलात गॅसच्या स्टेटमध्ये हे सगळे लॉज तुम्ही तिथं स्टडी केले. ओके, आपण 1 लॉ बघू तिथं. तर फर्स्ट बॉइल्स लॉ काय सांगतो तुम्हाला? तर बॉइल्स लॉ सांगतोय आपल्याला व्हॉल्यूम आणि प्रेशर यांचं रिलेशन. काय? व्हॉल्यूम आणि प्रेशर यांचं रिलेशन सांगतोय. आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या 2 गोष्टीचं रिलेशन बघायचं ना, ते रिलेशन बघत असताना बाकीच्या ज्या 2 गोष्टी राहतात, खऱ्या अर्थानं तुम्हाला बरेच टीचर हे फक्त व्हॉल्यूम, प्रेशर आणि टेम्परेचरच सांगतात. पण मी मुद्दामून या ठिकाणी नंबर ऑफ मोल घेतलेत, कारण आपल्याला पुढे जे इक्वेशन लिहायचं ना, आयडियल इक्वेशन, गॅस इक्वेशन, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळावं. आयडियल गॅस इक्वेशन, त्याच्यासाठी आपण हे करलेलो बरं. मग आता बघा काय सांगतोय ह्या 4 गोष्टीमध्ये. आता व्हॉल्यूम आणि प्रेशर यांचं रिलेशन काय आहे? बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉने काय सांगितलं? बॉइल्स हा सायंटिस्ट आहे, त्याने काय सांगितलं? व्हॉल्यूम प्रेशरचं रिलेशन. पण ते रिलेशन सांगत असताना त्याने काय केलं? नंबर ऑफ मोल आणि टेम्परेचर या दोघाला काय ठेवलंय? कॉन्स्टंट ठेवलंय. हे दोघं कॉन्स्टंट ठेवल्याशिवाय तुम्ही यांचं रिलेशन सांगू शकत नाही. कळतंय? नंबर ऑफ मोल म्हणजे काय? आपण जो गॅस घेतलेला आहे, जे काही गॅसचे मॉलिक्युल्स घेतलं ना आपण, जो कंटेनर मध्ये फिल केलेलं आहे, बरोबर आहे, ते तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. नेमकं नंबर ऑफ मोल कसं काढायचं, काय काढायचं ते पुढे सांगतो मी. चालतंय? आणि पुढे काय? टेम्परेचर पण तुम्हाला कसं ठेवायचं आहे? कॉन्स्टंट. मग आपण नंबर ऑफ मोल आणि टेम्परेचर ह्या दोघांनाही जरी कॉन्स्टंट ठेवलं, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांचं नेमकं रिलेशन काय आहे ते तुम्हाला बरोबर सांगता येतं. मग ते कसं सांगायचं? तर बघा, थोडंसं ऑब्झर्वेशन करा, थोडंसं. आता कसं आहे बघा, मी काय सांगतो बघा. आता प्रेशर आणि व्हॉल्यूमचं कसं असतं बघा, एक साधं उदाहरण घ्या. साधं उदाहरण, काय करा, आपण जे काही एक आपण प्रेशर कुकरचं उदाहरण घेऊ. प्रेशर कुकरचं घ्या किंवा आपल्या घरातले जे सिलेंडरची टाकी असते त्याचं तुम्ही एक्झाम्पल घ्या. बरोबर, हे जे सिलेंडर आहे खरं तर ते लिक्विडफाईड असते, लिक्विडच्या फॉर्म मध्ये असते, तुम्ही ते इमॅजिन करू शकता. ओके, किंवा त्यानंतर आणखीन दुसरं सांगायचं झालं म्हणजे त्याला खूप प्रेशर देऊन त्या गॅसचं लिक्विड केलं असतं. प्रेशर कमी केलं की लिक्विडचं काय होतं? आपलं गॅस होतं. ते एलपीजी मध्ये झालं, तो भाग आपल्याला शिकायचं ते तुम्हाला माहित पाहिजे. माझे काय सांगतोय, प्रेशर कुकरचं आपण एक्झाम्पल घेणार आहोत, आपल्या घरातलं साधं उदाहरण. आता मी तुम्हाला ते, आपण समजा आता तुम्ही डाळ किंवा भात शिजवतात, बरोबर आहे. मग शिजवल्यानंतर मी काय सांगतो बघा, तुम्ही शिजवताना टेम्परेचरचा विचार करू नका.
काय म्हणतोय, टेम्परेचरचा विचार करायचा नाहीये सध्या आपल्याला, शिजवल्याच्या नंतर सांगतोय. नंतर बरं तुमचं ते कुकिंग झाल्याच्या नंतर आपण जेव्हा ते प्रेशर कुकर जर काढलं त्याच्यावर एक जो भाग असतो वरचा ते उचलावा लागतंय आणि ते बरं तुम्ही जर थोडंसं अप केलं की मधून पूर्ण बघा हवा बाहेर पडते, पसरते. ते प्रेशर सगळे जे व्हॉल्यूम जे गॅस पार्टिकल आहेत, वेपर्स आहेत, ते वॉटरचे वेपर्स आहेत मान्य आहे, कळतंय, पण ते इथे कुठल्या फॉर्म मध्ये, इन द फॉर्म ऑफ गॅसेस आहेत, म्हणून त्याला आपण वेपर्स म्हटलं. बरोबर. मग काय सांगतो बघा, ते पूर्ण पसरतात. आपण प्रेशर जर कमी केलं त्यातलं, आता कसं आहे, अगोदर ते सगळ्याच्या जे लिक्विड मॉलिक्युल्स होते किंवा जे काय आपले गॅसेस मॉलिक्युल होते, ते सगळेच गॅसेस मॉलिक्युल त्या प्रेशर कुकरमध्ये दबलेले होते. मध्ये त्यांच्यावरती प्रेशर बसलं होतं. बरोबर. आपण त्याला फुल प्रेशर लावलं होतं, खूप जास्त प्रेशर त्यांच्यावरती होतं. बघा लक्षात येतं का, काय सांगतो का, तुमचं कंटेनर असेल, जर आपण ह्या कंटेनरवरती इथे खूप जास्त प्रेशरमध्ये हे मॉलिक्युल आपण पॅक केले, खूप जास्त प्रेशर आहे, आणि आपण याच्यावरचं प्रेशर जर कमी केलं, आता प्रेशर तुम्ही जर काय केलं, कमी केलं, तर हे पूर्ण व्हॉल्यूम काय असं पसरतात इकडे बघा. अशा प्रकारे सगळे एअर मध्ये काय होतं, आपल्याला पसरतात, मिक्स होतात, स्प्रेड होतात. बरोबर. म्हणजे काय, प्रेशर जर आपण कमी केलं तर त्यांचं व्हॉल्यूम काय होतंय, इन्क्रीज होतंय. बरोबर. काय सांगतोय, प्रेशर तुम्ही डिक्रीज केलात, व्हॉल्यूम काय होतं, इन्क्रीज होतंय. प्रेशर वाढवा तुम्ही, व्हॉल्यूम काय होणार आहे, आपलं डिक्रीज होणार आहे. कळतंय. प्रेशर जर आपण इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम डिक्रीज होतंय, आणि प्रेशर डिक्रीज केलं तर व्हॉल्यूम काय होतंय, इन्क्रीज होतंय. हे लक्षात ठेवण्याचे साधं उदाहरण. किंवा सरळ सिलेंडर गॅसचं कळतंय, त्या गॅसच्या सिलेंडर मध्ये अगोदर फुल भरलेलं आहे, सगळं फुल प्रेशर नाही ते, मग ते जर आपण वरची सील काढली त्याची, बरोबर, कळतंय, मग त्यातून पूर्ण बाहेर येणार आहे सगळं. तसं करू नका कोणी करसाल, नाहीतर अवघडून जाईल सगळं. तसं केल्यानंतर फक्त आपण इथं इमॅजिन करतोय सगळं, आपण स्टडी करतो. बरं, कोणी घरात प्रॅक्टिकल करू नका असं. काय सांगतो बघा, त्यातून जर तुम्ही एअर मॉलिक्युल ते जर सील काढले आपण, तर त्यातून पूर्ण एअर मॉलिक्युल बाहेर पडणार, ते गॅसेस मॉलिक्युल सगळे बाहेर पडणार, एलपीजी गॅस आहेत ना, ते सगळे बाहेर पडणार. मग त्यांचं व्हॉल्यूम बघा, अगोदर ते सिलेंडर आहे ना, तेवढं त्यांचं व्हॉल्यूम होतं, सिलेंडर एवढं व्हॉल्यूम होतं, आता सिलेंडर एवढं व्हॉल्यूम नाहीये, व्हॉल्यूम खूप जास्त झालं. पण कधी झालं, प्रेशर कमी केल्यानंतर. म्हणून सांगितलं का की प्रेशर कमी केलं व्हॉल्यूम इन्क्रीज होत आहे, प्रेशर इन्क्रीज करा व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे. ह्याच्यावर काय कळतं आपल्याला की व्हॉल्यूम आणि प्रेशर या दोन गोष्टी एकमेकाला कशा आपल्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. कळतंय. हे सांगितलंय व्हॉइसने. काय सांगितलंय, व्हॉल्यूम अँड प्रेशर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. समजताय. व्हॉइस लॉ काय सांगतो बघा, कळलंय का सगळ्यांना. काय सांगतोय, व्हॉल्यूम अँड प्रेशर आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. पण ते कधी जर एन अँड टी कसं असेल, कॉन्स्टंट असेल का, म्हणजे टेम्परेचर तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ओके. पुन्हा नंबर ऑफ मोल पण काय ठेवायचं आपल्याला, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. गॅसमध्ये मॉलिक्युल पुन्हा वाढवायचं नाही, आहेत तेवढेच ठेवायचे. कळलं का. आपल्याला तिथं नंबर ऑफ मोल आहेत ना, गॅसचे जे मॉलिक्युल आहेत ना, ते तेवढेच ठेवायचं आहे. पुन्हा अजून गॅस भरायचं नाही मध्ये. कळतंय. गॅस भरायचं, प्रेशर कमी करायचं, मग तर वाढणारच आहे. कळतंय. पण मी काय सांगालो, आपल्याला गॅस तेवढंच ठेवायचं आहे, मॉलिक्युलची संख्या तेवढीच ठेवायचं आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट ठेवायचं आहे. अशा वेळेस जर बघितलं आपण तर व्हॉल्यूम अँड प्रेशर हे दोघे एकमेकाला कसे असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. हाच आपला असतो बॉइस लॉ. मग आता याच्याबद्दल आपण थोडक्यात थोडंसं पुढे जाऊ दादा. आता आपल्याला माहितीये की प्रोपोर्शनल साईन जर काढायचं असेल, काय म्हणतोय, जर प्रोपोर्शनल साईन काढायचं असेल तर काय घ्यायचं आपण, कॉन्स्टंट. मग आपण जर कॉन्स्टंट घेतलं तर बघा व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू काय मिळेल तुम्हाला इथं 1/p, म्हणजेच अपॉन पी करा. बरोबर. व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट अपॉन पी येणार आहे. मग हा पी डिवाइड आहे, तो बरोबर जे असेल काय होईल आपलं, इंटू होईल, आणि व्हीपी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, कॉन्स्टंट मिळेल. बघा लक्षात येतं का, व्हीपी इज इक्वल टू काय मिळतं, कॉन्स्टंट. व्हीपी म्हणा किंवा पीव्ही म्हणा, काही अडचण नाही, तुम्ही याला व्हीपी लिहू शकता किंवा पीव्ही लिहिलं तरी चालतंय. म्हणजे पीव्ही इज इक्वल टू काय येतं आपलं, कॉन्स्टंट येतं. याचा अर्थ काय, प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांचं जे प्रोडक्ट आहे, त्या दोघांचा प्रोडक्ट हा ऑलवेज कसा असतो आपला, कॉन्स्टंट. मी हा का सांगतोय, आता कसं आहे, समजा आता काय गो, तुम्हाला अगोदर प्रेशर आहे काहीतरी, बरोबर, आणि त्याचं काहीतरी व्हॅल्यूम आहे, मग त्या दोघांचा गुणाकार कॉन्स्टंट येणार आहे. मग पुन्हा काय केलं तुम्ही, प्रेशर समजा आपण डिक्रीज केलं, व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बरोबर. किंवा प्रेशर तुम्ही इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम काय होईल आपलं, डिक्रीज होईल. समजतंय. म्हणजे प्रेशर जर तुम्ही कमी केलं तर त्याचं व्हॅल्यूम काय होणार आहे, आपलं वाढणार आहे. मग नवीन प्रेशर नवीन व्हॅल्यूम समजाव का, हे अगोदरचं जे प्रेशर आहे त्याला आपण P1 म्हटलो, पुन्हा अगोदरचं जे व्हॅल्यूम आहे त्याला आपण काय म्हटलो, V1 म्हटलो.
कळतंय? मग मी पुढे काय सांगतो बघा, तुम्ही काय केलं पुढे आता की नवीन प्रेशर थोडं डिक्रीज करा, म्हणजे P2 आणणार, बरोबर आहे. आणि त्यावेळेस तुमचं काय असेल आता V2 असणार आहे. म्हणजे नवीन प्रेशर तुम्ही त्या ठिकाणी कमी केलं तर व्हॅल्यूम काय होणार आहे आपलं वाढणार आहे. मग वाढलेलं व्हॅल्यू हे V2 असणार आहे. मग या दोघांचा गुणाकार सुद्धा कसा येतो आपला कॉन्स्टंट, जेवढा यांचा येतो की नाही तसाच यांचा गुणाकार तेवढाच येतो. मग कॉन्स्टंट आलाय म्हणून आपण काय सांगू शकतो P1 V1 इज इक्वल टू P2 V2. लक्षात ठेवा काय सांगतोय, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. हाच आपला बॉयल्स लॉ आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला जर तुम्हाला P1 V1 आणि P2 दिला असेल तर तुम्हाला V2 काढता येतं. ह्या 4 थिंग पैकी कुठल्याही 3 गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही चौथी गोष्ट काढू शकता. कळतंय? पण त्यासाठी अगोदर माहित पाहिजे. हे कसं P1 V1 बरोबर P2 V2 कसं आलं कळलं का बघा. उदाहरण सांगतो चांगलंय. समजा एक्झाम्पल घेतलं आपण काय बघा कसं सांगतो बघा. आता नॉर्मली तुम्ही एखादी एक एक्झाम्पल घ्या ठिकाणी. काय एक्झाम्पल बघा इम्पॉर्टंट आहे बरं सगळं. आता समजा अगोदर प्रेशर अगोदर काहीतरी प्रेशर आहे. आपण एक्झाम्पल घेऊ फक्त. एक्झाम्पल घेतलं मग काय समजा 5 पास्कल एवढं प्रेशर असतं, बरोबर. कळतंय आता 5 पास्कल एवढं काय अगोदरचं प्रेशर आहे ना. त्यावेळेस त्याचं व्हॅल्यूम काहीतरी असणार आहे. 1 लिटर 2 लिटर व्हॅल्यूम आपण लिटर मध्ये मोजू शकतो. पुन्हा त्यानंतर काय असतं आपलं मीटर क्यूब मध्ये मोजता येतं, डेसिमीटर क्यूब मध्ये मोजता येतं. तुम्ही कशामध्ये मोजू शकता. ओके. मग मी काय सांगतो का 1 लिटर वगैरे काहीतरी त्याचं व्हॅल्यूम आहे, बरोबर. तुमचं जे काही गॅस असेल त्याचं. मग आता समजा तुम्ही प्रेशर काय केलं तर इथं डिक्रीज केलात. म्हणजे प्रेशर आपण समजा 2 पास्कल एवढं प्रेशर केलंय. मग तुम्हाला त्याच विचारलं की याचं व्हॅल्यूम काय असेल. मग ते काढण्यासाठी हे महत्वाचं काय आलं P1 V1. पुन्हा मग हे आपलं हे P2 V2 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. मग V2 इज इक्वल काय मिळेल आपल्याला P1 V1 अपॉन P2 इज इक्वल टू V2 मिळेल. मग याच्यासाठी हे इक्वेशन लक्षात ठेवा. कळतंय? सो P1 V1 बरोबर काय P2 V2 हे सगळं इक्वेशन मिळतं. पण त्याच्या अगोदर हे महत्वाचं आहे लॉ लक्षात ठेवा की बॉयल्स लॉ काय सांगतोय आपल्याला व्हॉल्यूम प्रेशरचं रिलेशन. मग काय व्हॉल्यूम प्रेशरचं रिलेशन, व्हॉल्यूम अँड प्रेशर हे एकमेकाला कशा असतात इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. पण त्यासाठी टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल हे कसे पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. ओके. हा झाला आपला फर्स्ट बॉयल्स लॉ. आता आपण नेक्स्ट बघू तो म्हणजे आपला आहे चार्ल्स. आता बघा नेक्स्ट आपला सेकंड लॉ लॉज ऑफ मोशनचा जो कुठला आहे लॉज ऑफ गॅसेसचा जो कुठला आहे आपला चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतो बघा. चार्ल्सच्या काय लॉ मध्ये काय करायचं आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं. प्रेशर नंबर ऑफ मोल तर कॉन्स्टंट ठेवायचेच आहेत आपल्याला. एवढा लक्ष ठेवा की नंबर ऑफ मोल अँड प्रेशर ह्या दोन गोष्टी तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायच्या. नंबर ऑफ मोल आणि प्रेशर जर कॉन्स्टंट असतील तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांचं रिलेशन 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोण कोण आहे व्हॉल्यूम आहे, प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, नंबर ऑफ मोल आहे. मग 2 कॉन्स्टंट ठेवायच्या, 2 मागचं रिलेशन सांगायचं. पहिल्यांदा आपण नंबर ऑफ मोल आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलो. सो व्हॉल्यूम आणि प्रेशर यांचं रिलेशन. व्हॉल्यूम प्रेशर कसे आपले इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कोण सांगितलंय बॉयल्सने सांगितलंय. आता चार्ल्स कडे जावा. चार्ल्स सायंटिस्टने काय सांगितलं बघा आपल्याला. काय सांगितलं की नंबर ऑफ मोल आणि प्रेशर या दोघाला कॉन्स्टंट ठेवा. या दोघाला जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम आणि राहील कोण आपलं टेम्परेचर यांचं रिलेशन त्यांनी सांगितलंय. तर काय सांगितलं की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. बघा लक्षात येतं का. याचं मिनिंग काय सांगतो आपल्याला की टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं तर व्हॉल्यूम काय होतं आपलं इन्क्रीज होतं. टेम्परेचर डिक्रीज करा व्हॉल्यूम काय होतं आपलं डिक्रीज होतं. याचं पण एक्झाम्पल आपला प्रेशर कुकर लय भारी एक्झाम्पल आहे. सगळ्यासाठी प्रत्येकाला लागू पडतं. आता प्रेशर कुकरचं कसं आहे बघा बरं. आपण अगोदर बघा सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा आपण एखादा पदार्थ मध्ये शिजवायला ठेवतो काहीतरी व्हॅल्यूम असतं ठेवतो आपण बरोबर. मग त्यावेळेस त्याला जर पॅक केलं आपण तुम्ही हीट न देता तर तुम्ही काही प्रेशर पडणार आहे का बाहेर काहीच पडणार नाही बरोबर. पण आपण हीट जर वाढवलं प्रेशर आपला कॉन्स्टंट आहे. प्रेशर बदलवणे आपण तुम्ही जे वरचं प्रेशर आहे ते पॅक केलं तर सगळं ते प्रेशर कॉन्स्टंट आहे. कळतंय. पण आपण हीट जर वाढवलं का नाही तर त्याचं व्हॅल्यूम बघा बरं कसं वाढतं अगोदर. म्हणजे मध्ये काय प्रेशर तुमचं फुगत नाही तसं होत नाही बरं. पण मी काय सांगतो तुम्ही प्रेशर कमी करा लगेच व्हॉल्यूम बाहेर पडतं भरपूर. ह्याच्यावर काय कळतं आपल्याला की टेम्परेचर वाढवलं की त्याचं व्हॅल्यूम काय होतं आपलं ऑटोमॅटिकली इन्क्रीज होतं. किंवा आणखी एक उदाहरण दुसरं एक्झाम्पल सगळ्यात भारी सगळ्यांना ओळखीचं एक्झाम्पल सगळ्यांना अनुभव जवळपास मॅक्झिमम जे यंग आहेत ना त्यांना त्याचा अनुभव आला असेल. काय सांगतोय 2 व्हीलर आपलं उन्हाळ्यामध्ये बघा बरं टायर फुटण्याचं प्रमाण खूप जास्त असतंय. त्याचं कारण हे तर आहे ते गरम होत आहे. ते गरम झाल्यामुळे काय होतं की मधलं जे काय जे व्हॉल्यूम आहे ना गॅसचं ते व्हॉल्यूम काय होतं आपलं इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन्क्रीज होतं ना लक्षात ठेवा. टेम्परेचर इन्क्रीज होत आहे त्यामुळे व्हॉल्यूम पण काय होतं इन्क्रीज आणि मग आवाज करतं टायर आपलं फाट म्हण बरोबर आहे की नाही. काय होतं बघा
व्हॉल्यूम आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज, टेम्परेचर डिक्रीज, व्हॉल्यूम डिक्रीज. कळतंय? म्हणून सांगितलंय की व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे एकमेकाला कसे असतात, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. मग ह्याच्यावर आपलं कसं लिहिता लोक इथं, की समजा आपण ह्याला असं लिहू शकतो V इज इक्वल टू K इंटू टी. कळतंय? जर प्रोपोर्शनल साईन काढला आपण तर K इंटू टी लिहिता येईल. म्हणजेच मला काय मिळेल का, V अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट K मिळतं. लक्षात ठेवा, V अपॉन टी इज इक्वल कॉन्स्टंट K. मग याच्यामध्ये पण तसंच करायला तुम्हाला की टेम्परेचर, व्हॉल्यूम त्याचं रिलेशन घ्यायचं. मग V1 अपॉन T1 इज इक्वल टू V2 अपॉन T2 असं काढता येईल आपल्याला, कारण कॉन्स्टंट आहे ना. कळतंय? V आणि T तिथं अगोदर काय होतं नीट ठेवा बरं, तिथं प्रेशर आणि व्हॉल्यूमचा मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट होतं. इथं कसं आहे बघा, या दोघांचं डिव्हिजन कॉन्स्टंट आहे, कोशंट कॉन्स्टंट आहे, रेशिओ कॉन्स्टंट आहे. कुणाचा? व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचा. कळतंय? हे लक्षात ठेवा. नाही राहिलं तर कमीत कमी एवढं तरी माहित पाहिजे की व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे कशात एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. कुठला लॉ आहे आपला? चार्ल्स लॉ. ओके. आणि महत्वाचं त्याच्यामध्ये काय, एन आणि पी म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल आणि प्रेशर हे कशात आपले कॉन्स्टंट आहेत. ओके. हा झाला चार्ल्स लॉ. आता नेक्स्ट बघा, नंबर 3चा तो आपला आहे, ते आहे आपला गे-लुसॅक लॉ. ओके. गे-लुसॅक लॉ. हा लॉ काय सांगतो बघा, हा पण व्हेरी सिम्पल आहे. आता राहिलं कोण कोण बघा, आता व्हॉल्यूम टेम्परेचर झालं, व्हॉल्यूम प्रेशर झालं. आता राहिलं कोण आपलं, कोण सांगा, प्रेशर आणि टेम्परेचर. बरोबर आहे. काय असतंय? प्रेशर आणि टेम्परेचर. मग कॉन्स्टंट काय ठेवायचं आपल्याला तिथं? लक्षात ठेवा, कॉन्स्टंट प्रेशर टेम्परेचर घ्यायचं. मग कॉन्स्टंट काय ठेवायचं आपल्याला? एन. आणि काय ठेवायचं आहे? व्ही. जर तुम्ही एन आणि व्ही जर कॉन्स्टंट ठेवलं ना, नंबर ऑफ मोल आणि व्हॉल्यूम हे जर कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर वाढवलं की प्रेशर पण काय होतं आपलं, वाढतं. म्हणून सांगितलं का की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. हे पण लक्षात ठेवा. कसं? व्हॉल्यूम टेम्परेचर वाढवला, व्हॉल्यूम वाढतो. पुन्हा टेम्परेचर इन्क्रीज करा, प्रेशरही वाढतो. म्हणून सांगितलंय की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. समजतं सगळ्यांना? आता क्लिअर रूल आले बघा. काय काय सांगतो, 3 लॉ आले. फर्स्ट आहे आपला काय, व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर, कॉन्स्टंट एन अँड टी. नेक्स्ट आहे का, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, कॉन्स्टंट कोण आहे? एन अँड पी. ओके. अँड एन आणि व्ही कॉन्स्टंट ठेवा, मग तेव्हा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. ओके. हा आपला जर थर्ड. मग याच्यामध्ये पण तुम्ही तसं करू शकता की प्रेशर इज काय आपल्याला K इंटू टी, म्हणजे P अपॉन टी इज इक्वल काय आपलं कॉन्स्टंट. अशा प्रकारे तुम्ही प्रेशर टेम्परेचर तुम्हाला इक्वेशन लिहिता येईल. P1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 अपॉन T2. हे असं तुम्ही लिहू शकता. कळलं? आता हे सगळ्यांना आपलं एकत्र करायचंय, कंबाईन करायचंय. ह्याच्यावर आपण एक इक्वेशन सांगू शकतो. मग कसं सांगेल आपलं इक्वेशन बघा, सगळ्यांना जर आपण कंबाईन केलं, आपल्याला माहिती आहे का की व्ही टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पी पण टेम्परेचरला कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. पुन्हा पहा, व्ही प्रेशरला कसं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरून आपण त्यांचं रिलेशन सांगू शकतो. कसं सांगता बघा आपलं रिलेशन, की आपण सांगितलं व्ही आणि पी दोघेही टेम्परेचरला कसे आपले डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. बरोबर. बघा काय सांगतो मी, पीव्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. बघा ना इथं व्ही पण टेम्परेचर डायरेक्टली आहे, पी पण टेम्परेचरला कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून सांगितलं पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. मग आपल्याला माहित आहे, शिकला मी आणखीन सांगतोय की जर तुम्ही प्रोपोर्शनली साइन काढलात, तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर काय घ्यावं लागतंय, इक्वल टू कॉन्स्टंट घ्यावं लागतंय. प्रोपोर्शनल जर आपण काढलो ना, रिमूव्ह केलो की नाही, तिथे इक्वल टू कॉन्स्टंट घ्यावंच लागतंय. मग घेतलं आपण का, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. कळतंय? मी ते आर वगैरे म्हणसाला आर नंतर सांगणार आहे, अगोदर वेगळं इक्वेशन सांगतो मी. मग हे इंटू टी यासाठी डिवाइड होईल, म्हणजे PV अपॉन टी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, K मिळणार आहे. बरोबर. मग आता काय सांगता येईल आपल्याला की जर हे पहिली कंडिशन असेल, एखाद्या प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यांची फर्स्ट कंडिशन असेल, नंतर आपण चेंज केलो तर तुम्हाला पहिली कंडिशन बघा P1 V1 अपॉन T1 म्हणू. सेकंड तुम्हाला मिळालं समजा काय असेल आपल्या इथं की P2 V2 अपॉन T2. बरोबर. मग दोघांचंही कॉन्स्टंट रिलेशन इक्वल येणार आहे, त्याहून आपलं इक्वेशन सांगता येईल. काय सांगता येईल बघा, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ गॅस. कळतंय? गॅसचं इक्वेशन कुठलं आहे, P1 V1 अपॉन T1 इज इक्वल टू P2 V2 अपॉन T2. इट इज द इक्वेशन ऑफ गॅसेस. चालतंय? आता हे लिहून घ्या, नोट डाऊन करा. एवढं नोट डाऊन, लगेच पुढे जाऊ आपण. नोट डाऊन करा ते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा आता अवॉगॅड्रोस लॉ. आता अवॉगॅड्रोस लॉ काय सांगतो बघा आपल्याला, अवॉगॅड्रोस नंबर असतंय पण ते कशामुळे ते नंतर सांगतो. अगोदर अवॉगॅड्रोस लॉ काय सांगतो बघा.
तर काय सांगतोय, जसं गॅसचाच लॉ आहे तसं हे 3 लॉ आहेत ना, बॉलिस लॉ, चार्लेस लॉ, गे लुसेक लॉ, हे जे लॉ आपण बघितलो की नाही, यानुसारच फोर्थ लॉ अवॅगड्रोस लॉ तो काय सांगतो बघा, तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. 2 गोष्टी बरं आपल्या, की प्रेशर आणि टेम्परेचर या दोघांना काय ठेवायचं आपल्याला, कॉन्स्टंट. जर आपण प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं तर हे रिमेनिंग राहिलेत कोण कोण आहे आपलं, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल. मी यासाठी अगोदर 4 गोष्टी घेतलं होतं बघा, काय सांगतो का, प्रेशर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचंय, व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोल ह्या 2 गोष्टी सुद्धा कशा एकमेकाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत, हे आवाज सांगितलंय. म्हणजे नंबर ऑफ मोल कसं काढायचं, तर काय, मास ऑफ गॅस डिवायडेड बाय मोलार मास ऑफ गॅस, बरोबर. ह्यानुसार तुम्हाला एन काढता येईल. म्हणजे काय, याच्यामध्ये अगोदर लक्षात घ्या की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय असतं आपलं, एन असतं. मग या ठिकाणी जो एन आहे, एन म्हणजे काय, नंबर ऑफ मोल. ओके, मग आता नंबर ऑफ मोल इज इक्वल टू काय असतं, तर काय, सरळ सरळ मास ऑफ गॅस, त्या गॅसचं जे काही मास असेल ते मास डिवायडेड बाय काय करायचं का, या ठिकाणी मोलार मास ऑफ गॅस. ओके, मोलार मास ऑफ गॅस. तर मोलार मास ऑफ गॅस म्हणजे काय, तर 1 मोल ऑफ गॅस, मास ऑफ 1 मोल ऑफ गॅस म्हणजे काय, एका मोलचं मास हे किती असतंय ते म्हणजे काय असतंय, मोलार मास ऑफ गॅस. आणि जे कॉन्स्टंट आहे कळतंय, ह्यालाच अवॅगड्रोस नंबर सुद्धा म्हणतात. हे मोलार मास ऑफ गॅस कोण, अवॅगड्रोस आहे, म्हणून सांगितलं का अवॅगड्रोस नंबर. ओके, हे इथे लिहित असताना मोलार मास ऑफ गॅस आपण एन म्हणू, ह्याला काय म्हणू आपण इथं एन ए असं कन्सिडर करू शकतो, बरोबर. केव्हा ते अवॅगड्रोस नंबर आहे ना, ज्याची व्हॅल्यू किती असते आपली, नियर अबाउट जवळपास 6.022 इंटू 10⁻23. ओके, ही व्हॅल्यूज आहे अवॅगड्रोस नंबरची. ओके, हे लक्षात ठेवा. हे झालं मोलार मास ऑफ गॅस. मोलार मास कळालं का, मोलार मास म्हणजे काय असतं, फक्त 1 मोल मासचं, 1 मोल ऑफ आहे ना, 1 मोल मास, याचं मास किती नेमकं, 1 मोल ऑफ गॅसचं मास, तर मास ऑफ 1 मोल गॅस, त्याला काय म्हणायचं, मोलार मास ऑफ गॅस. ओके, मग काय सांगतो बघा आता, की मास ऑफ गॅस हे मिळालं आपल्याला, एन मिळालं. मग काय सांगितलं अवॅगड्रोसनं, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन असतं. ओके, मग आता बघा आपण अगोदर जे लॉज बघितलो, सेकंड, थर्ड आणि हा लॉ बघा. सेकंड लॉ काय सांगितलं आपण, इथं नीट आठवतं बघा, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. पुन्हा त्यानंतर काय सांगितलं आपण, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर, बरोबर. त्यानंतर आता आपण हा चौथा लॉ सांगितला की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन, बरोबर. आता मग यावरून काय लिहिता येईल आपल्याला, की प्रेशर आणि व्हॉल्यूम आज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन टी. बघा काय लिहिता येईल आपल्याला, प्रेशर, हे प्रेशर व्हॉल्यूम आहेत ना बघा, काय हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत कुणाला, एन टी ला, म्हणून लिहिलो आपण एन टी. काय लिहिलो, पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन टी, बरोबर. हे फिक्स्ड मास आहे बरं, फिक्स्ड मासच्या वेळेस. मग अशा वेळेस तुम्हाला लिहिता येईल काय, त्या ठिकाणी काय लिहिता येईल, तर हे प्रोपोर्शनल काढण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतंय, कॉन्स्टंट. मग ते जर कॉन्स्टंट घेतलं आपण तर हेच इक्वेशन तुम्हाला कसं मिळतं का, पीव्ही इज इक्वल टू एन, आपण आर कॉन्स्टंट घेतला आणि पुढचं आपलं टेम्परेचर. मग या ठिकाणी जो काय आर आहे, हा आर जो कॉन्स्टंट आहे की नाही, त्या कॉन्स्टंटला म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, सॉरी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, सॉरी युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. जसं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कुठला आहे आपला, जी आहे, तसं युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा काय असतो आपला, आर असतो. ओके, वेर आर इज द युनिव्हर्सल, आपण सांगू शकतो आर इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. बघा लक्षात तुला कसं सगळ्यांना काय सांगितलं, कसं केलं, पहिल्यांदा अवॅगड्रोस लॉ आपण बघितलो. काय सांगतोय की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल. ओके, नंबर ऑफ मोल काय असतं नेमकं, मास ऑफ गॅस डिवायडेड बाय काय असतंय, मोलार मास ऑफ गॅस. मोलार मास म्हणजे काय, 1 मोल गॅसचं मास असते, द मास ऑफ 1 मोल गॅस असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, आणि कॉन्स्टंट असतंय, कॉन्स्टंट किती असते आपलं, तर एन, आपण त्याला एन दाखवतो, त्याची व्हॅल्यू असते 6.022 इंटू 10⁻23. हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलात बरं सगळं. आता काय सांगतो बघा, आता पुढे आपण जे इक्वेशन बघितलो किंवा जे लॉज ऑफ गॅस बघितलो, त्यात फर्स्ट बघितलो आपण व्हॉल्यूम इज युनिव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. सेकंड बघितलं आपण व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. थर्ड बघितलो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन म्हणजे नंबर ऑफ मोल. मग त्याच्यानं आपण लिहिलो काय, सगळ्यांना जर आपण कंबाईन केलं
तर कंबाईन केल्यानंतर काय मिळेल तुम्हाला पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एनटी आणि त्यावरून तुम्हाला पुढे मिळते बघा इथं पीव्ही इज इक्वल टू आपण प्रोपोर्शनल साइन काढलं प्रोपोर्शनल साइन काढायचं असेल तुम्हाला सांगितलं अगोदर तर प्रोपोर्शनल साइन काढायचं असेल तर त्या ठिकाणी काय घ्यायचं असतंय इक्वल टू कॉन्स्टंट आपण घेतलं बघा इथं पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट आर घेतला एनटी आहे तसं लिहिलं आपण मग हा जो आर आहे त्या आरला काय म्हणायचं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू नियर अबाउट किती असते आपल्याला 8.314 आता याचं युनिट काय युनिट मी आता नंतर सांगणार आहे युनिट काढून दाखवतो पण अगोदर व्हॅल्यू लक्ष ठेवा की हा आर ची जी व्हॅल्यू असते ती आर ची व्हॅल्यू जर युनिट लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो की इथं ती काय असते आपली जूल पर मोल केल्विन ओके जूल पर मोल केल्विन त्याला तुम्ही असे लिहू शकता कसं लिहिताना आपल्याला बघायचं जूल मोल रेस टू -1 के रेस टू -1 ओके हे त्याचं युनिट झालं ते युनिट कसं आलं काय आलं ते लगेच सांगतो थोडंसं अगोदर हे क्लिअर करा तुम्हाला भेटतं का पीव्ही इज इक्वल टू एनआरटी याच्यामध्ये जो हा आर आहे त्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट म्हणायचं आणि हे जे इक्वेशन आहे ह्यालाच म्हणायचं असते आयडियल गॅस इक्वेशन लक्ष ठेवावं लागेल तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवलाच पाहिजे आयडियल गॅस इक्वेशन कुठलं आहे ह्याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात आयडियल आणि रिअल गॅस काय असतं तर त्यांच्या ज्या मेनली आयडियल म्हणजे काय जे एक्झॅक्ट रिअल गॅस बघा लक्ष ठेवा की रिअल गॅस हे नियर अबाउट आयडियल असतं पण टोटली आयडियल नसतं ते पूर्णपणे आयडियलच्या प्रॉपर्टी दाखवत नाही कळतंय हा पण 99% इक्वल असतं काही गॅस बरं सगळेच नाही ओके त्यामुळे लक्षात ठेवा ते आयडियल गॅसचं इक्वेशन कुठलं आहे आपलं पीव्ही इज इक्वल टू एन आर टी दिस इज द इक्वेशन ऑफ आयडियल गॅस हे लक्ष ठेवा कसं आलं कळलं असेल सगळ्यांना एवढं नोट डाऊन करा लगेच आपण त्याला थोडंसं पुढे वेगळ्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतो आणखीन वेगळ्या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल अगोदर हे नोट डाऊन करा नेक्स्ट वेळेला काय सांगतोय आपल्याला इक्वेशन भेटलं आयडियल गॅस इक्वेशन काय भेटलं आपल्याला की पीव्ही इज इक्वल टू एन आर टी ओके आता याच्यामध्ये मी आताच तुम्हाला एन ची व्हॅल्यू सांगितलं होतं एन इज इक्वल टू काय मास ऑफ गॅस एन शेत काय असतं आपलं एन ए मग आपण ते लिहू शकतो इथं ते जर पुट केलं तर लिहितो मी बघा वी नो एन इज इक्वल टू काय असतंय एन डिवायडेड बाय एन हे कळलं का बघा एन म्हणजे काय मास ऑफ गॅस एन ए म्हणजे काय मोलार मास ऑफ गॅस जे कॉन्स्टंट आहे बरं हे कॉन्स्टंट आहे फक्त हे नाही मग आता ही तर व्हॅल्यू आपण जर ठेवलं तर काय मिळेल बघा तुम्हाला पीव्ही इज इक्वल टू एन च्या काय ठेवायचं आपल्याला एन डिवायडेड बाय एन ए ठेवायचं आहे आणि पुढे बघा हे आपला आर आणि टी मग याच्यामध्ये बघा हा आर आणि हा एन ए हा पूर्ण कसा आहे आपला कॉन्स्टंट भाग आहे आर आणि एन ए मग तिथं कॉन्स्टंट आपण जर ठेवलं तर काय मिळेल तुम्हाला पीव्ही इज इक्वल टू एन इंटू हे कॉन्स्टंट बी ओके आणि पुढे काय मिळेल आपल्याला टी ह्याला म्हणायचं बोल्ट्झमन कॉन्स्टंट इट इज कॉल्ड एज द बोल्ट्झमन कॉन्स्टंट ओके व्हॉट बोल्ट्झमन कॉन्स्टंट ह्याला बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतात त्याच्या फॉर्म मध्ये जर आपण लिहिलं तर पीव्ही इज इक्वल टू काय मिळत आहे एन के बी टी आणि याला सुद्धा म्हणायचं आयडियल गॅस इक्वेशन बरोबर सो याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता मग आता आणखी भाग बघायचा आपल्याला ते म्हणजे काय हे जे आपलं मेन इक्वेशन आहे कुठलं इक्वेशन काय सांगितलं होतं की पीव्ही इज इक्वल टू एन आर टी याच्यामध्ये आर चा नेमकं व्हॅल्यू सांगितलं आपण पण त्याचं एस चा युनिट कुठला आहे द एस चा युनिट ऑफ द आर ते काय आहे ते आपण डिस्कस करू सो आर चे एस बघायचं एक मिनिट थोडस हा ठीक आहे बघा आता आर चे एस बघायचं व्हेरी सिम्पल आहे अगोदर आर ची व्हॅल्यू काढा सो आर इज इक्वल टू आपण काय लिहितं पीव्ही डिवायडेड बाय खाली काय आपलं इथं एनटी बरोबर आर इज इक्वल टू पीव्ही डिवाइड बाय एनटी कसं आलं बघा लक्ष झालं का एनटी आर ला इकडे इंटू आहे ते इक्वल टू च्या या सगळं काय होतंय डिवाइड होतंय आणि आर इज इक्वल टू काय येतं पीव्ही डिवायडेड बाय एनटी मग आपल्याला युनिट माहितच सगळ्याचे युनिट लिहून टाकायचा की हे जे प्रेशर आहे आता नीट बघा प्रेशरचं युनिट सगळ्यांना माहिती प्रेशरचं युनिट काय आपलं बघा प्रेशरचा फॉर्म्युला कसा आहे फोर्स अपॉन एरिया फोर्स युनिट न्यूटन एरियाचं युनिट कुठलं आहे आपलं मीटर स्क्वेअर मग आपण त्याला असं लिहू शकतो कसं आहे बघा न्यूटन डिवायडेड बाय मीटरचं स्क्वेअर इंटू पुढे व्हॉल्यूमचं युनिट कुठलं आहे आपलं मीटर क्यूब आपण शिकलाय अगोदर 11th स्टँडर्ड मध्ये व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब आहे डिवायडेड बाय एन चं युनिट कुठलं आहे आपलं मोल ओके इंटू पुढे टेम्परेचर युनिट कुठलं आहे आपलं केल्विन इथं डिग्री सेल्सिअस घ्यायचं नाही आपल्याला केल्विन मध्ये टेम्परेचर घ्यायचं आहे मग घेतला एम स्क्वेअर आणि इथला एम स्क्वेअर काय होईल आपला कॅन्सल मग रिमेनिंग पार्ट कुठला आहे तुमचा न्यूटन मीटर छेद खाली काय राहील आपलं मोल इंटू केल्विन ओके मग आता आपण न्यूटन मीटर म्हणजेच काय असतंय जूल आपण शिकलो बघा वर्कचं युनिट जूल आहे बघा आठवतंय का बघा वर्कचा फॉर्म्युला कसा आहे आपला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फोर्सचं युनिट न्यूटन डिस्प्लेसमेंटचं मीटर सो न्यूटन मीटर म्हणजेच काय असतं आपलं वर्क
बरोबर, आठवतंय का बघा, न्यूटन मीटर म्हणजे जूल असतं, तो वर्कचं युनिट आहे बघा, आठवतंय का, वर्क आणि एनर्जीचा. मग आपण सांगू शकतो इथं की न्यूटन मीटर इज काय असतंय, जूल असतं. मग ते जर लिहिलं आपण तर तुम्हाला मिळेल इथं जूल पर मोल इंटू के. यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो, जूल पर मोल ओके इंटू पर केल्विन. संपलं. हे तुम्हाला आलं काय, युनिट ऑफ आर. सो आपण आर युनिट सांगू शकतो. आर म्हणजे काय, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याचा एस युनिट हे काय असतंय, जूल मोल जूल पर मोल पर केल्विन. इट इज द एस युनिट फॉर द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. ओके, सो एवढं इंट्रोडक्शन पार्ट हा आपला पूर्ण कम्प्लीट झालाय. ह्याच्यामध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन बघितलं या चॅप्टरचं. आता याच्यानंतरच्या चॅप्टरमध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी आहेत सगळ्या त्या बघायच्या. ओके, आय होप सगळ्यांना कळलं असेल. काही अडचणी असतील तर लगेच तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला. ओके, यात लक्षात काय ठेवायचं, आपल्याला 3 इक्वेशन लक्षात ठेवायचे. लॉज, इक्वेशन ऑफ लॉज कुठले कुठले आपले, तर फर्स्ट इक्वेशन आहे बॉयल्स लॉ, तो कुठला आहे आपला, V इज डायरेक्ट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द प्रेशर. सेकंड आहे आपला चार्ल्स लॉ, तो कुठला आहे, तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे आपल्याला, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर. पुन्हा थर्ड काय सांगतो आपल्याला, तो म्हणजे आहे आपला गे लुसेक लॉ, तो काय सांगतो आपल्याला, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू अँड मोल ऑफ गॅस. ओके, त्यानंतर सांगितलं अवॅग्रोस लॉ, तो काय सांगतो आपल्याला, प्रेशर आणि टेम्परेचर आपला कॉन्स्टंट ठेवायचं आहे. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काय असतं, तर मास ऑफ गॅस डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ गॅस. ओके, एन अपॉन एन ए आपण असं सांगू शकतो. मग त्यात एन ए कसं आहे, आपलं कॉन्स्टंट आहे अवॅग्रोस नंबर मध्ये त्याला, आणि त्याची व्हॅल्यू किती असते, 6.022 इंटू 10⁻23 मोल. ओके, हे त्याची व्हॅल्यू आहे, आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा काय बघितलं आपण आता, की आयडियल गॅस इक्वेशन बघितलं. आयडियल गॅस इक्वेशन काय असतं आपलं, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. ते कसं आलं, त्याचं डेरिव्हेशन पण तुम्ही तुम्हाला सांगितलं. आपण कंबाईन केलं 3 लॉ नंतरच्या. मग त्यावेळी तुम्हाला इक्वेशन मिळालं, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. त्याच्यामध्ये आर जे आर, ते आर काय असतंय, तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, ज्याची व्हॅल्यू किती आहे, तर 8.314. पुढे काय असतं आपलं, जूल पर मोल पर केल्विन. ओके, मग त्यानंतर आणखीन पुढे काय गेलो आपण, त्याला आणखीन पुढे बघितलं ना, पुढे सॉल्व्ह केलं आपण. काय काय बघितलं बघा, आर बद्दल बघितलं, आर कळालं आपल्याला. मग आता हे जे पीव्ही इज इक्वल टू एनआरटी त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवली की एन इज इक्वल काय असतं आपलं, एन अपॉन एन ए. ती जर व्हॅल्यू ठेवलं आपण तर तुम्हाला मिळतं का, याच्याने बघा इथं की पीव्ही इज इक्वल टू एन अपॉन एन ए इंटू आर टी. मग आर आणि एन ए हे कसे आपले कॉन्स्टंट आहेत. तिथं आपण कॉन्स्टंट ठेवलं तर मिळते पीव्ही इज इक्वल टू एन इंटू केबी टी. आणि त्याच्यामध्ये केबी जे आहे, केबी म्हणजे कॉन्स्टंट आहे, तो कुणाच कॉन्स्टंट बघायचं आपलं, त्याला म्हणायचं बोल्ट्झमनचं कॉन्स्टंट, कॉन्स्टंट ऑफ बोल्ट्झमन. ओके, कुठलं आहे आपलं, केबी. त्या फॉर्म मध्ये तुम्हाला मिळतं पीव्ही इज इक्वल टू एन केबी टी. हे झाले आपले इक्वेशन ऑफ गॅसेस. आयडियल इक्वेशन ऑफ 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. एवढं तुमचं या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्ये बघितलं आपण. आणि हे कळल्याशिवाय तुम्हाला चॅप्टर कळणार नाही, हे लक्षात ठेवावंच लागेल. हे आलंच पाहिजे सगळ्यांना. काही अडचण असतील आणखीन सांगत जावा, ते तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. इंट्रोडक्शन मध्ये आपण आज थांबू. बाकी जो राहिलेला भाग आहे तो आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघू.